शरणार्थी सर्व समाज बांधवांना माझा अनंत कोटी शरणार्थी। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू समता नायक लिंगायत धर्मसंस्थापक कायकवादी स्त्री उद्धारक जागतिक लोकशाहीचे जनक थोर अर्थतज्ञ थोर समाज सुधारक दलित उद्धारक विश्वगुरु क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर श्रीनिवास बिराददार शरणार्थी पिंटू वड्डे रुद्रा पाटील नमस्कार शरणार्थी महादेव मदरगावे कपिल टाळे या महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक राज्यातून असंख्य कार्यकर्ते जे की माझे फॉलोअर्स आहेत त्यांना माझा मानाचा शरणार्थी। सुनील पाटील लतीफ भैया दिनेश अप्पा सचिनजी लवराळे किशोरजी पाटील या सर्वांना माझा मानाचा शरणार्थी नमस्कार। जय महाराष्ट्र। मित्रांनो, खरं पाहिलं तर मी आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे ओमकार भैया नमस्कार, जय महाराष्ट्र। मी फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे या भारत देशामध्ये जे काय सध्याच्या परिस्थितीला ज्या घडामोडी चालू आहेत संगमेश्वर भैया दिरगुंडे शरणार्थी सरजी ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्य भारतीयापर्यंत पोहोचवणं ही आज खऱ्या अर्थानं लिंगायत समाजाची गरज आहे। मित्रांनो, भारत माता की जय, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, जय महाराष्ट्र। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, समता नायक जगज्योती महात्मा बसवेश्वर, भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
दत्ताभाऊ जवळगे नमस्कार, देवीदास सांगवे नमस्कार, शरणार्थ. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय नाही, सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याचे अधिकार नाही आणि खऱ्या अर्थाने या देशातला नागरिक भेदरलेल्या अवस्थेमध्ये, घाबरलेल्या अवस्थेमध्ये, गुलामीमध्ये, पारतंत्र्यामध्ये आपलं जीवन जगतो. आणि म्हणून लिंगायत आणि भारत देश आणि चालू घडामोडी ज्या भारत देशामध्ये आज जे लिंगायत आंदोलन जे संपूर्ण भारतामध्ये आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर लिंगायत रस्त्यावर उतरले. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, संपूर्ण दक्षिण भारतामध्ये बेचाळीसशे मठाधीश या दक्षिण भारतामध्ये प्रबळ आहे. या सर्व मठाधीशांनी, या सर्व लिंगायत धर्मगुरूंनी एकच विचार केला की बाबा खऱ्या अर्थानं आज लिंगायत समाजाला स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार, त्यांचं स्वातंत्र्य दिल्याशिवाय पर्याय नाही. कारण ज्यावेळेस महात्मा बसवांनी 950 वर्षापूर्वी आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती 12व्या शतकामध्ये संजय भाऊ लोणाळे, सर्व शरणार्थी, प्रशांत पुणे शरणार्थ, जी 950 वर्षापूर्वी जी बसवाची चळवळ, ज्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 350 पोट जातींना, 350 क्षुद्र जातींना, 350 जातींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि एक तत्व निर्माण केलं. ते तत्व म्हणजे लिंगायत तत्व. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणार. लिंगायत हा अवैदिक धर्म आहे. लिंगायत हे या देशातले मूळ निवासी मालक द्रविडियन वंशाचे, शिवसंस्कृतीचे पालन करणारे एकेश्वरवादी हा लिंगायत धर्म आहे. आणि म्हणून मित्रांनो, या लिंगायत धर्मामध्ये असंख्य पोटजाती आहेत. बुरुड, तेली, कोष्टी, सांबार, बुरुड, ढोर, जंगम, वाणी, वीरशैव या असंख्य पोटजाती या लिंगायत धर्मामध्ये आहेत. आणि म्हणून इसवी सन 1200 मध्ये हा धर्म जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केला. जातविरहित, वर्गविरहित, वर्णविरहित, समाजहितवादी एक तत्व म्हणजे लिंगायत तत्व. आणि म्हणून जागतिक लेवलचं कार्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी या लिंगायत तत्वाचा, लिंगायत वचनाचा अभ्यास केला. आणि म्हणून ते म्हणतात आम्हाला कोण्या धर्माला विरोध करायचा नाही, आम्हाला कोण्या जातीला विरोध करायचा नाही. जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार हे आम्हाला पुढे चालू ठेवायचे आहे, त्यांचे तत्व चालू ठेवायचे, त्यांचा धर्म टिकवायचा आहे. आज नरेंद्र मोदी म्हणतात हिंदू इज अ नॉट रिलिजन. हायकोर्टाच्या जस्टिस यांनी न्याय दिलेला आहे, यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे, हिंदू इज नॉट रिलिजन. हिंदू हा धर्मच नाही, इट्स अ वे ऑफ लाईफ. ही जीवन जगण्याची पद्धत आहे. या देशामध्ये राहणारा प्रत्येक समाज असो, जात असो, धर्म असो, तो या कल्चरला मानतोच आणि मानायलाच पाहिजे.
हिंदू ही संस्कृती आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार व्यक्तिमत्व करत आहेत, जबाबदार वक्तव्य करत आहेत आणि ते म्हणतात हिंदू इज नॉट रिलिजन, इट्स अ वे ऑफ लाईफ. आणि म्हणून बांधवांनो, हिंदू ही संस्कृती आम्ही मानतो, पण मग काही मुठभर माणसांनी लिंगायत धर्म स्वतंत्र होता, स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र राहणार, मुठभर माणसाच्या स्वार्थासाठी या लिंगायत धर्माला तुम्ही गुलामगिरीत का टाकलं? ठीक आहे, आमचे धर्मस्थळ वेगळे आहेत, आमची मंदिर व्यवस्था वेगळी आहे. हे सर्व वेगळं असताना हा लिंगायत समाज सर्वांना मानतो, पण तुम्ही या लिंगायत समाजाची अवहेलना का करता? संत शिरोमणी मनोज स्वामी, कपिलधार, कुडद संगम, ज्या ठिकाणी महात्मा बसवण्णाची लिंगायत स्थळ आहे, समाधी आहे, त्या ठिकाणी फक्त लिंगायतच जातात. मग तुम्ही हिंदू म्हणून घेणारे लोक या लिंगायताच्या तीर्थक्षेत्राला का म्हणत नाही? हा लिंगायताचा देव, हा लिंगायताचा समाज सुधारक, हा लिंगायताचा धर्मसंस्थापक असं का म्हणतो? का लिंगायतानं तुमचं वाटोळं केलं? का लिंगायताचा इतिहास नाही का? या लिंगायत समाजाने, या लिंगायत राजांनी, या लिंगायत इतिहास पहा तुम्ही 950 वर्षापूर्वीचा. या देशाच्या जडणघडणीमध्ये, या देशाच्या क्रांतीमध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लिंगायताच्या अनेक वीरांनी, अनेक राजांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. केळदी चन्नम्मा छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळेस स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये मोठा वाटा होता. देश टिकवण्यासाठी खूप मोठा वाटा होता त्यांचा. कित्तूरची राणी चन्नम्मा 3 वेळेस इंग्रजांसोबत युद्ध लढलं, इंग्रजांना धूळ चारली, पण काही गद्दार लोकांमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. खूप मोठा इतिहास आहे बांधव लिंगायत. असं समजू नका की लिंगायताचा इतिहास नाही, आमचा रक्तरंजित इतिहास आहे. ज्यावेळेस जगज्योती महात्मा बसवांनी बसव कल्याण येथे जागतिक लेवलची लोकशाही निर्माण केली, जागतिक लेवलची लोकशाही निर्माण केली, त्यावेळेस बिजल राजाचे ते मंत्री होते. आणि त्यावेळेस एकच महापुरुष असा आहे की त्यांच्या समकालीन 750 संत या भारतभूमीवर निर्माण झाले. 770 शरणांची लोकशाही निर्माण केली आणि ते सर्व संत म्हणून आज आपण संबोधले जातो. त्यांचं वचन साहित्य ही जगाला तारणारं वचन साहित्य आहे. म्हणजे जसे की आपण अभंग म्हणतो तसं प्रत्येक संताचे ज्यावेळेस महात्मा बसवांनी लोकशाही निर्माण केली त्यावेळेस जे शरण होते तेच समकालीन संत होऊन गेले. महात्मा बसवांनी असंख्य असे संत निर्माण केले आणि त्यांचे हजारो वचन होते, लाखो होते, करोडो होते. आणि ते जाळण्याचा प्रयत्न कोण केला? कोण लिंगायताची हत्या केली? 1,96,000 लिंगायताला त्या बसव कल्याण येथे सरासरा कापलं. ते वचन साहित्य डोक्यावर घेऊन वाचवण्यासाठी पळाले. त्यांच्या पाठीमागे कोण पळालं? कोण अवैधिक लोक होते? कोण मुठभर लोक होते की ज्यांनी या लिंगायताचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न केला, या लिंगायताला संपवण्याचा प्रयत्न केला? आणि म्हणून खरं पाहिलं तर आम्ही स्वतंत्र धर्म मान्यता मागतो म्हणजे काय, आमचा धर्म हा पारतंत्र्यात नव्हता. ज्यावेळेस महात्मा बसवांनी स्थापन केला त्यावेळेस पासून आमचा लिंगायत धर्म हा स्वतंत्र आहे. तुम्ही गॅजेट पहा, म्हैसूर गॅजेट पहा, हैदराबाद गॅजेट पहा, बॉम्बे गॅजेट पहा, अशा असंख्य गॅजेटमध्ये
महात्मा बसवण्णाची स्वतंत्र धर्माची नोंद आहे. ते माझ्याकडे पूर्ण दस्तऐवज आहे, संपूर्ण दस्तऐवज माझ्याकडे आहे. आणि म्हणून त्या आधारे सरकारने आम्हाला एक कागदोपत्री धर्म मान्यता द्या. त्यासाठी आज लिंगायत समाज, लिंगायत आंदोलन तीव्र उफाळलेलं आहे. खऱ्या अर्थानं 1881, 1905, 1921 या 4 ते 5 वेळेस असं स्वतंत्र जनगणना झाली. इंग्रजाच्या काळात सुद्धा लिंगायताची स्वतंत्र जनगणना झाली. निजामाच्या काळात सुद्धा लिंगायताची स्वतंत्र जनगणना झाली. छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा लिंगायताची स्वतंत्र अशी जनगणना झाली. आणि म्हणून ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला 1947, त्यावेळेस खऱ्या अर्थानं लिंगायत तत्व, लिंगायत संस्कार, लिंगायत धर्म हा पारतंत्र्यात गेला नव्हता. लिंगायताचं स्वातंत्र्य काढून घेतलं, लिंगायताचे स्वतंत्र धर्ममान्यता काढून घेण्यात. त्याचबरोबर शीख आणि जैन यांची सुद्धा धर्ममान्यता काढून घेण्यात. पण 2014 मध्ये जैन धर्माला अल्पसंख्याक दर्जे आणि स्वतंत्र धर्माची मान्यता दिली. शिखांना सुद्धा धर्ममान्यता देण्यात आली. मग लिंगायताला का? लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यता मागतोय म्हणजे काय दुसरा पाकिस्तान मागत नाही, दुसरा देश मागत नाही. अरे या देशावर आमचं एवढं प्रेम आहे की आमचा इतिहास पाहतो. भारत देशात देश जय बसवेश हे आमचं ब्रीदवाक्य आहे. या देशाबद्दल तळमळ आणि आत्मीयता लिंगायत समाजा एवढी कुणामध्ये आहे बांधव? काय इतिहास आहे आमचा? का पुसून टाकण्याचा प्रयत्न करता तो? ही धर्माची मान्यता आज नवीन नाही. 70 वर्षापासून म्हणजे 1947 ज्या वेळेस लिंगायत हा पारतंत्र्यात गेला, गुलामगिरीत गेला, त्यावेळेस पासून हे धर्ममान्यतेचं आंदोलन चालू आहे. 1981 वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना स्वतंत्र धर्ममान्यतेचं निवेदन दिलं. त्यावेळेस सुद्धा त्यांनी या धर्ममान्यतेचा विचार केला, समिती स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैव असं की थोड्याच दिवसामध्ये इंदिरा गांधी यांचा खून झाला. आणि म्हणून ज्यावेळेस 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तब्येत खालावली होती, त्यांनी कर्नाटकमध्ये गेले. धारवाड आणि हुबळी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिंगायत आणि महात्मा बसवेश्वर यांची असंख्य पुस्तके वाचली, शरणाचा अभ्यास केला, वचन साहित्याचा अभ्यास केला. आणि त्यावेळेस ती म्हणले की मला हे पुस्तक अगोदरच मिळालं असतं तर मी लिंगायत धर्म स्वीकारला असता. किती महान वक्तव्य आहे, किती मोठ्या महापुरुषाकडून या लिंगायत धर्माचा आदर केला जातो. छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा लिंगायत धर्म स्वीकारणार होते. कारण ज्यावेळेस या वैदिक व्यवस्थेनं काही अपमंत्र म्हणले त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी लिंगायत धर्म 80% स्वीकारलाच होता. परंतु काही वैदिक लोक लिंगायतामध्ये असलेली की तुम्ही या धर्मात येऊ शकत नाही, कारण तुमचं
राहणं खाणं हे सगळं वेगळं आहे, म्हणून त्यांनी त्यांना प्रतिकार केला. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी लिंगायत धर्माची, लिंगायत लोकांची पहिली वसतिगृह कोल्हापूर येथे उभं, लिंगायत मठ उभा केला आणि लिंगायत तत्वाला चालना देण्याचं कार्य छत्रपती शाहूराजांनी सुद्धा केले. आणि म्हणून मित्रांनो, आज सांगायत लिंगायत धर्माचे, लिंगायत आंदोलनाचे बसव ब्रिगेड, अखिल भारतीय लिंगायत युवा मंच, लिंगायताच्या वेगवेगळ्या संघटना, लिंगायत समन्वय समिती या सर्वांच्या माध्यमातून 26 ते 27 राष्ट्रीय पातळीवरील मोर्चे या देशामध्ये काढले. आणि त्या मोर्चामध्ये मागणी होती, लिंगायताच्या 11 मागण्या होत्या. असंख्य मागण्या आहेत तशा, परंतु महत्वाच्या मागण्या ह्या 11 मागण्या होत्या. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा द्या, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वराचे राष्ट्रीय स्मारक करा, विधान भवन परिसराच्या पुढे महात्मा बसवण्णाचा अश्वरूढ पुतळा करा, गाव तिथे लिंगायत स्मशानभूमी करा, प्रत्येक जिल्ह्याला लिंगायतासाठी स्वतंत्र असं वसतिगृह करा, लिंगायताला सेपरेट आता महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करा. ही सर्व मागण्या होत्या. अरे काय फायदा केला? लाखो लिंगायत रस्त्यावर उतरला या प्रस्थापित सरकारच्या विरोधात. आणि या सरकारने काय दिलं? फक्त कोपराला गुळ लावून चाटा म्हणून काहीतरी कुठं तर गाजर देण्याचा प्रयत्न केला. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिलं 50 कोटी रुपये. फक्त या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी लिंगायत समाज आहे, त्याच्या असंख्य पोटजाती आहेत. त्यापैकी जवळपास 10 ते 11% लिंगायत हा ओबीसी, काही एससी मध्ये आहे आणि त्यांनाच त्याचा लाभ त्या 50 कोटीचा. उर्वरित ओपन मध्ये जे लिंगायत आहेत त्यांना फायदा कुठे आहे या आर्थिक विकास महामंडळाचा? सन्माननीय फडणवीस साहेब या गोष्टीचा विचार करा. लिंगायताच्या असंख्य मागण्या आहेत. काल परवा त्या नांदुरा बुद्रुक येथे लिंगायत समाजाचा मृतदेहाची विटंबना करण्यात आली. 14 ते 16 तास मृतदेह रस्त्यावर, माणसं ताटकळत उभी होती, वरून पाऊस होता आणि आदरणीय तहसीलदार मॅडम यांनी तो अंत्यविधी पार केली. काही समाजकंटकांनी, जे लिंगायत द्रोही आहेत, ज्या लिंगायत विरोधी आहेत, अशा फटाळलेल्या लोकांनी या लिंगायत समाजाला नेहमीच विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी होती, गाव तिथे स्मशानभूमी द्या. ज्या लिंगायत समाजाला शेत नाही त्यांनी लिंगायत समाजाला कुठे पुरायचं? आमची जन्मापासून मरेपर्यंतची विधी हे 25 ते 26 हे आमचे विधी आहे. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत. जन्मल्या आम्हाला गळ्यामध्ये इष्टलिंग, आमच्या वाढदिवसाच्या विधी वेगळ्या, लग्नाच्या विधी वेगळ्या, मरणाच्या विधी वेगळ्या, आणि या सर्व वेगळ्या आहेत. तुम्ही आम्हाला कशामध्ये गुलामगिरीमध्ये टाकता? लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना होती, आजही व्हायला पाहिजे आणि पुढे होणार. आणि म्हणून खऱ्या अर्थानं साहेब, या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी जो लढा उभा केला लिंगायत आंदोलनाचा, लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेचा, तो लढा आजही आम्ही टिकून आहे, चालू आहे आणि पुढेही चालू राहणार. आणि बांधवांनो, आज या महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाचे, लिंगायत धर्माचे
अनेक आमदार खासदार आहेत, होते, यापूर्वी असंख्य होते आणि आजही आहेत, परंतु त्यांची संख्या ही कमी झाली आहे. मित्रांनो, संख्या का कमी झाली? आज हे लोक स्वतःला लिंगायत समाजाचे नेते खासदार आमदार समजतात, समजून घेतात, परंतु लिंगायताच्या कोणत्याही गोष्टी त्यांनी सभागृहात मांडत नाही. मी धन्यवाद देतो की मराठा समाजाचे, इतर समाजाच्या लोकांनी लिंगायताचे प्रश्न सभागृहामध्ये मांडले, लिंगायताला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु काही घटाळलेले लिंगायत समाजाचे आमदार खासदार, जे की त्यांचं नाव सुद्धा घेऊन मोठं करायचं नाही आपल्याला, हे असे लोक समाजाच्या नावानं राजकारण करतात, परंतु समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. या कर्नाटकमध्ये तर आंदोलन चालूच आहे. या महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, मिरज, सांगली, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ, यवतमाळ अशा असंख्य ठिकाणी आज या आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे. आणि मित्रांनो, हे आंदोलन वाढणार, 100% वाढणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही लिंगायत समाजाला, तोपर्यंत हे आंदोलन वाढणार म्हणजे वाढणार. आणि मित्रांनो, काल परवा एका खासदाराने एक स्टेटमेंट दिली. मला या खासदाराला एकच म्हणायचं आहे, सन्माननीय राज्यसभेचे खासदार, तुम्ही या लिंगायत समाजाबद्दल स्टेटमेंट दिला, तुम्ही कितीची सुपारी घेतला या भारतीय जनता पार्टीकडून, भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून? तुम्हाला माहितीये लिंगायत समाजाला कशा पद्धतीने या भारतीय जनता पार्टीचे लोक वापर करतात? एका आमच्या सहकार्याचं आयुष्य गेलं त्या ठिकाणी, स्वतःच्या क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी सोडली या घटाळलेल्या लोकांसाठी. भारतीय जनता पार्टीचं तळमळीनं इमानदारीनं कार्य केलं, लिंगायत तत्वाला विरोध केला, आणि तो माणूस आज कुठं आहे? सन्माननीय अजितजी गोपछडे, तुम्ही जे काल परवा स्टेटमेंट दिला, ते स्टेटमेंट म्हणजे लिंगायत विरोधी आहे. ते स्टेटमेंट म्हणजे महात्मा बसवनाच्या तत्वाच्या विरोधात आहे. ते स्टेटमेंट म्हणजे संत शिरोमणी मन्मथ स्वामीच्या विचाराच्या विरोधात आहे. ते राष्ट्रसंताच्या विरोधात आहे. आज 26 मोर्चे निघाले, त्या 26 मोर्चामध्ये असंख्य लाखो करोडो लिंगायत बांधव त्या ठिकाणी होता. त्यांच्या विचाराच्या विरोधात तुमचं ते काल परवाचं स्टेटमेंट आहे. तुम्ही जाहीर या लिंगायत समाजाची माफी मागा, ते स्टेटमेंट वापस घ्या. आणि म्हणून यापुढेही लिंगायत आंदोलन होईल, परंतु लिंगायत आंदोलनामध्ये हे जे स्वतःचा स्वार्थ समजणारे आमदार आणि खासदार आहेत, त्यांना बाजूला सारून जे आपल्या तत्वासोबत आहेत त्यांना सोबत घेऊन, जे लिंगायत धर्मगुरू या तत्वाला मानतात, बसव धर्माला मानतात, लिंगायत धर्माला मानतात, लिंगायत तत्वाला मानतात, त्यांना सोबत घेऊन हे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि म्हणून मित्रांनो, खरं पाहिलं तर प्रत्येक धर्मामध्ये एक वाद असतो. शीख धर्मामध्ये सुद्धा वाद होता, शीख आणि खालसा. ज्यावेळेस धर्ममान्यतेचा प्रश्न आला, त्या दोघांनी एका जागी बसून हा विषय मिटवला, शीख धर्माला मान्यता मिळाली. जैनामध्ये सुद्धा दिगंबर आणि श्वेतांबर हे 2 प्रवाह आहेत, त्यांनी एका ठिकाणी बसून वाद मिटवला, जैनाला धर्ममान्यता मिळाली. आमच्याही मध्ये वीरसेवा आणि लिंगायत आहेत, वीरसेवा आमचेच आहेत, आमच्यात तेच कोण जात आहे, आम्ही त्यांना मानतो, त्यांनी आम्हाला मानतात.
आमचे वीरशैवनी लिंगायत 2 प्रवाह आहेत, पण ते आता कर्नाटकमध्ये एका ठिकाणी आलेले आहेत. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या तत्वासाठी, स्वतःच्या धर्मासाठी, आज अभिमानानं जगण्यासाठी हे आपले मतप्रवाह आपण कुठं तर विसरायला पाहिजे. आणि म्हणून सन्माननीय अजितजी गोपछेडे साहेब, कर्नाटक राज्यामध्ये 1918 ला स्वतंत्र धर्ममान्यता मिळाली आणि केंद्राकडे शिफारस केली. त्यावेळेस नागमोहनदास समिती स्थापन केली. त्यामध्ये एकही लिंगायत धर्माचा माणूस नव्हता. रिटायर्ड जज त्या ठिकाणी होते आणि त्यांनी हजारो पानांचा एक अहवाल निर्माण केला, अहवाल स्थापन केला आणि केंद्र सरकारकडे पाठवला. आणि त्यांनी शेवटी असा रिपोर्ट दिला की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, लिंगायत हा अवैदिक आहे, लिंगायत एकेश्वरवादी आहे, लिंगायत शिवाला मानणार आहे आणि लिंगायताला मंदिर व्यवस्था मान्य नाही. लिंगायत स्वतःच्या देहालाच मंदिर समजतो, हृदयावर इष्टलिंग असतं आणि म्हणून लिंगायत हा स्वतंत्र धर्मच आहे, हा त्या नागमोहनदास कमिटीनं अहवाल दिला. मग तुम्ही जी ही स्टेटमेंट दिला ती नागमोहनदास कमिटीच्या विरोधात स्टेटमेंट आहे. आणि म्हणून आदरणीय साहेब, ती स्टेटमेंट तुम्ही वापस घ्या आणि समस्त लिंगायत समाजाची, लिंगायत धर्माच्या लोकांची जाहीरपणे माफी मागा. आणि म्हणून मित्रांनो, बोलायचं तर खूप आहे. लिंगायत महामोर्चामध्ये लिंगायताच्या असंख्य मागण्या मागण्यात आला. त्यातील कोणत्याही मागणीवर विचार केला नाही. आरक्षणाचं गाजर दिलं. किती लिंगायत समाजाचा त्यावेळेस त्या ठिकाणी लाभ मिळत आहे, किती लिंगायत समाजाच्या लोकांना, तरुण मुलांना, बेरोजगारांना त्या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळत आहे. खऱ्या अर्थानं 2,500 ते 3,000 कोटी ची मागणी आर्थिक विकास महामंडळाला आम्ही केलेली आहे आणि संपूर्ण लिंगायतांना त्या गोष्टीचा फायदा भेटला पाहिजे, त्या आर्थिक विकास महामंडळाचा फायदा भेटला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या आंदोलनामध्ये जे आमच्या बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच चे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय अविनाशजी भोशीकर यांच्या नेतृत्वाखाली आमचे मित्र सन्माननीय अमितजी रोडगे यांनी सोलापूरला तीव्र असा लढा उभा केला. किशोरजी पाटील यांच्यासह बसवेश्वरजी हिंगणे, काशीनाथ अप्पा बळवंते, सुनीलजी हेंगणे अप्पा या सर्वांनी लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन तीव्र केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आंदोलन तीव्र होत आहे, धाराशिवला होत आहे. आमचे रवी कोरे, लिंगायत समाजाचे, तेली समाजाचे रवी कोरे यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं आंदोलन उभं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वराला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर महात्मा बसवांना हा क्रांतीसूर्य केव्हाही झाकत नाही. आणि महात्मा बसवेश्वराचे विचार, तत्व, वचन साहित्य वाचलं पाहिजे, लिंगायत धर्म वाचला पाहिजे. या जगज्योती महात्मा बसवेश्वराचं हे जे कार्य आहे ते कार्य एक जागतिक लेवलचं कार्य आहे. आणि जगामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी संसदेमध्ये कामकाज चालू करताना रशियामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांना, या लोकशाहीच्या जनकाला मानवंदना देऊनच कामकाज चाललं जातं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जे लिंगायत आंदोलन जे उफाळलेलं आहे ते म्हणजे नांदेड, बिदर, बेळगाव, लातूर, कलबुर्गी, हुबळी, सांगली, विजापूर, बसव कल्याण, कोप्पळ, चित्रदुर्ग, यवतमाळ, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, दिल्ली या असंख्य ठिकाणी, गदग, भालकीचे आप्पा, आदरणीय पट्टदेव आप्पा यांच्याही नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये मोठं आंदोलन चालू आहे. आणि म्हणून ही काय मागणी जुनी नाही, ही मागणी लिंगायताच्या हक्काची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये
आपण सर्व महाराष्ट्रातील 1.5 कोटी लिंगायत बांधव सामील होऊन हा लढा तीव्र करूया आणि संविधानिक पद्धतीने शांततेमध्ये आपल्या धर्माची धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जा आणि असंख्य मागण्या मान्य करून आपला न्याय आणि हक्क मिळवूया. सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिला त्याबद्दल सर्व लिंगायत चळवळीतील बांधवांचे, लिंगायत बांधवांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. सन्माननीय अविनाशजी भोशीकर यांनाही मी मानाचा शरणार्थी करतो आणि जय हिंद, भारत देशा, जय बसवेशा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवा, शरणार्थी.